महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी धनंजय देशमुख यांच्याशी बातचीत करत आहेत। आपण थेट पाहूयात। कारण का एवढं मारताना एकही माणूस त्याच्यातला म्हणू शकत नसला की बस झालं मारू नका आता, तर आपण त्यांना माणूस म्हणलो असतो। हे इतक्या नीच दर्जाची वृत्ती आहे, इतके खालच्या दर्जाची ह्यांची विचारांची पातळी आहे, विकृती आहे। त्यातूनच हे त्यांनी प्रकार घडवलेला आहे। त्याच्यामुळे त्यांना काही वाटणारच नाही त्या गोष्टीचं। आणि हे नव्यानं नाही ना, त्यांना कित्येक गोष्टी ह्यांनी खपवल्यात ना। अगोदर एवढे गुन्हे आहेत त्याचे, तर त्याच्यावर का नाही कारवाई झाली आतापर्यंत? का फरार राहतात आरोपी? म्हणजे समाज रस्त्यावर आला, सगळेजण न्याय मागायले तरच त्यांना शोधाशोध करायची, आणि आरोप करून मोकाट फिरले तर म्हणजे ते काम कुणाचं आहे? जनतेचं आहे का? ते यंत्रणेचं काम आहे। त्यांनी ज्या ती त्यावेळेस त्यांना ठासलं असतं तर ही घटना माझी घडली नसती, माझं कुटुंब पोरकं झालं नसतं, माझा भाऊ हिरावून घेतला नसता त्यांनी। बरं, ज्या दिवशी ही घटना झाली त्या दिवशी तुम्ही पोलीस स्टेशनला बरेच वेळ बसून होतात, तुम्हाला सांगण्यात येत नव्हतं, पोलीस मदत करत नव्हते, अशा सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या समोर आल्या होत्या। त्यानंतर गुन्हा पण लवकर दाखल होत नव्हता, मनोज जरांगेंना तिथं यावं लागलं। ह्या सगळ्या कुठेतरी दिरंगाई झाली होती। दिरंगाई तर झालेलीच आहे ना। 6 तारखेला ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस जे अट्रॉसिटी घेत होते माझ्या गावातील दलित बांधवाला मारहाण केल्याची, त्या घटनेपर्यंत येतच नव्हते 9 तारखेच्या। इथूनच दिरंगाई चालू झाली ना। तो गुन्हा घेतला नाही, जो क्षुल्लक गुन्हा घेतला त्याची जामीन लगेच टेबल जामीन करून घेतली, आरोपी तर सकाळी लगेच तयार। आणि ज्या गाडीमध्ये हत्यारं सापडले होते, लाट्या काट्या आढळल्या होत्या, ती गाडी पण सोडण्यात आली लगेच। खूप मोठी चूक केली ना। त्यांना अभय भेटलं ना। अभय भेटल्यामुळे मग घटना अशी झाली की त्यांना वाटलं सगळं आपलंच आहे, करा काही पण, मारा, गुन्हे करा, आणि त्यातून घडलं हे। बरं, याच प्रामुख्याने एक आरोप होतोय की या सगळ्या प्रकरणात कुठेतरी राजकीय दबाव आहे। वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, वाल्मिक कराडचे हे मोठ्या नेत्यांशी संबंध आहे। थेट म्हटलं तर धनंजय मुंडे यांचं नाव येतंय। तुम्ही कसं बघता या सगळ्यात? तुम्हाला वाटतं की या सगळ्या प्रकरणात सुरुवातीपासून राजकीय कुठेतरी दबाव पोलिसांवर आणण्याचा प्रयत्न झाला? म्हणूनच माझी मुख्य मागणी आहे, घटना घडण्याच्या 4 दिवस अगोदर, म्हणजे 5 तारीख ते 15 तारखेपर्यंत जे ह्यांनी तपासणी केली ते आम्हाला अजून माहिती नाही काय तपासणी केली, पण आमच्या मागण्या आहे स्पष्ट की त्याच्यात काय काय तपास झाला पाहिजे। रिपीट परत, म्हणजे आपण इथून पुढे काय करायचं त्याच्यापेक्षा अगोदर पण पाठीमाग गेलं पाहिजे। ह्या तपासानं ज्यावेळेस पोलीस यंत्रणेने तपास CID कडे वर्ग केला त्यावेळेस तपास नेमका काय दिला त्यांच्याकडे, कुठपर्यंत केला, तुम्ही काय केलं, हे पण कळलं पाहिजे आम्हाला। आणि मग त्या ह्याच्यावर जे कोणी ह्यांना अभय देत आहेत ते सगळे गुन्हेगार आहेत। आणि बघा, तुम्ही वारंवार मुख्यमंत्री साहेब बोललेले तुम्ही आठवा की ह्या गुन्ह्यामधल्या कोणत्याही आरोपीला सोडलं जाणार नाही, मग त्याच्यामध्ये आरोपी कुणी असोत। आणि ते आरोपी जे मुख्यमंत्री साहेब बोलतायत त्यावर सगळ्या जनतेचा माझा विश्वास आहे। मी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे की तुम्ही जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीपर्यंत नेलं पाहिजे। आणि त्यांनी तसा शब्द पण दिलाय की ह्या सगळ्या गँगमधला, ह्या सगळ्या संघटित गुन्हेगारीमधला शेवटचा आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। बरं, आतापर्यंत झालेला तपास आणि यापुढे तुम्हाला काय काय आणखी काय अपेक्षित आहे? म्हणजे आतापर्यंत झालेल्या तपासावर तुम्ही समाधानी आहात का, आणि पुढे तुम्हाला आणखी काही अपेक्षित आहे? आज संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे जाऊ त्यावेळेस सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत होतील, मग आपण त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ किंवा आपण त्याच्यात समाधानी आहेत का नाही, किंवा जर असमाधानी असतो, काही दुवे राहिले असले, काही गोष्टी राहिल्या असल्या त्याच्यात घ्यायच्या, तर आम्ही त्यांना सांगू की हे असं केलं पाहिजे। नक्कीच आपल्यासोबत वैभवी आहे, संतोष देशमुख यांची मुलगी। आज 1 महिना झाला आहे हत्या होऊन। या गेल्या महिन्याच्या 1 महिन्यापूर्वी वडील सोबत होते, 1 महिना झाला आहे आता, म्हणजे गेल्या 9 तारखेच्या आधी वडील सोबत होते। हत्या झाली, या सगळ्यानंतर आता महाराष्ट्रभर संताप पाहायला मिळतो। 1 महिना झाला, 1 महिन्यानंतर काय आतापर्यंत तपास वगैरे बघतं, काय पहिली प्रतिक्रिया हेच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। आणखी एक आरोपी अजूनही अटक झालेला नाहीये, त्याचा शोध घेतला जातोय, कसं बघता याकडे? पोलीस प्रशासन त्यांच्या प्रकारे काम चालू आहे, किंवा CID पण त्यांच्या प्रकारे काम करत आहे। पण आमची एकच मागणी आहे की जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही, म्हणजे जो एक राहिला त्याला पण लवकरात लवकर अटक करा, आणि यामध्ये त्यांना मदत करणारे कोण असतील यामध्ये पण त्यांना सह आरोपी करून त्यांना पण कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। तू जसे म्हणले की सह आरोपी, असं बोललं जातंय की यात अनेक राजकीय नेत्यांचा पण सहभाग होता, काही मदत केली जाते, असे आरोप होत आहेत, काही आणखी लोक यात असण्याची शक्यता, त्यांना पण त्यांच्यावर कारवाई करावीशी मागणी होती। कारवाई करावी म्हणजे CDR नुसार जे कोणी निघेल, किंवा पोलीस प्रशासन ज्या प्रकारे तपास करते त्यामध्ये जे कोणी आणखी निघतील ते त्यांना
म्हणजे ते त्यांना ते त्यांच्या ताब्यात घेतील आणि त्यांना कठोरात कठोर कारवाई करतील. बरं, आतापर्यंत जे तपास झाला आहे त्यावर तू समाधानी आहे? समाधानी म्हणजे खरं तर समाधान आम्हाला केव्हा भेटणार आहे की ज्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल. कारण की जो अन्याय होतोय कोणावरही, जो माझ्या वडिलांवर आज त्या दिवशी झाला, त्याच्यापूर्वी आणखी लोकांवर अन्याय झाला असेल, त्यांना सुद्धा ज्यावेळेस न्याय भेटेल त्यावेळेस आम्हाला तिळभर समाधान हे भेटणार आहे. त्यासाठी माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. बरं, संतोष देशमुख यांच्या या सगळ्या हत्या प्रकरणानंतर आता समाज रस्त्यावर उतरतोय, मोठे मोर्चे निघत आहेत, लोकांमध्ये संताप आहे, यामुळे कुठेतरी बळ मिळतोय? बळ मिळतोय कारण की माझ्या वडिलांच्या नंतर जो चाचा आहे तो सर्वांना सांभाळणार आहे. पण आज असं वाटतंय की जरी माझे वडील गेले असले तरी आज लाखो हात आमच्या पाठीवर आहेत आणि त्यांना पण एकच विनंती आहे की जसे तुम्ही आज आमच्या सोबत आहात तसे कायम तुम्ही आमच्या सोबत आहात. बरं, 1 महिन्यापूर्वी वडील सोबत होते आणि आता 1 महिन्यानंतर ते सोबत नाहीये. प्रचंड दुःख आहे, कुटुंबावर मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं. दुःख म्हणजे दुःख असं आहे की हे दुःख आम्ही आधी म्हणजे कधीच म्हणजे इतकं दुःख कोण झालं नसेल. आणि माझी एकच विनंती आहे, जे गुंडखोर लोक आहेत त्यांना मी एकच सांगते की आज तुम्ही जी वेळ आमच्या कुटुंबावर आणली किंवा माझ्या वडिलांची जी हत्या केली, अशी दुसऱ्या कुटुंबावर वेळ कोणावर येऊ दे, माझी एवढी एक विनंती आहे, किंवा आणू नये, मला तेवढंच वाटतं. नक्कीच 1 महिना उलटला आहे या सगळ्या घटनेनंतर आणि आता सगळा हा तपास CID कडून सुरू आहे आणि 1 महिन्यानंतर या सगळ्या म्हणजे तपास कुठपर्यंत आला आहे, काय झालं, या सगळ्या गोष्टीबाबत आज धनंजय देशमुख हे CIDच्या अधिकाऱ्यांशी भेट घेणार आहे आणि 1 महिन्यानंतर आतापर्यंत घडलेल्या या सगळ्या घडामोडींवर त्यांची प्रतिक्रिया होती. व्हिडिओ कपिल जाधवसह मनसिंग शेख, NDTV, पैठण, छत्रपती संभाजीनगर. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे. आज संभाजीनगरमध्ये मराठा समाजाचा मोर्चा निघतोय, त्यामध्ये देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहे. कृष्णा आंधळे अद्यापही फरार कसा, असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलाय. पोलिसांवर राजकीय दबाव आहे आणि या प्रकरणातला शेवटच्या आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे.